सकाळी उठल्यावर सांधे कडक होतात, सांध्यांमध्ये सूज येते आणि भयंकर वेदना जाणवतात. असं असेल तर हा साधा संधिवात नसून आमवात असू शकतो. संधिवात आणि आमवाताची ट्रीटमेंट पूर्णपणे वेगळी आहे. आमवात पुढे जाऊन काही गंभीर आजारांना आमंत्रण देऊ शकतो. म्हणूनच आमवाताकडे कधीही दुर्लक्ष करू नका. आपण ह्या व्हिडिओमध्ये आमवाताची कारणं, आमवाताची लक्षणं आणि आमवातावर आपण कोणते उपचार करू शकतो हे बघणार आहोत. आणि आमवातामध्ये आयुर्वेदा इतकं प्रभावी शास्त्र कोणतंच नाही. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा. नमस्कार, मी वैद्य दीपाली आंबेगावकर पाटील, वेदश्री आयुर्वेदमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. मागे एका व्हिडिओमध्ये आपण संधिवात आणि आमवात ह्या दोघांमध्ये काय फरक आहे हे सविस्तर बघितलं होतं. तुम्हालाही जर हा फरक जाणून घ्यायचा असेल तर तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा. आयुर्वेदामध्ये आमवात म्हणजे शरीरामध्ये आम किंवा विकृत दोष किंवा तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये टॉक्झिन्स जर जास्ती प्रमाणामध्ये तयार होत असतील तर ते टॉक्झिन्स आणि शरीरामध्ये वाढलेला वात दोष हा सांध्यांच्या ठिकाणी जाऊन पॅथॉलॉजी तयार करतो आणि त्यामुळेच आमवात हा तयार होतो. आमवाताचं सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे भूक नसताना जर वारंवार खाल्लं गेलं तर त्यामुळे शरीरामध्ये आम तयार होतो. त्यामध्येही जर सतत थंड पदार्थ, पचायला जड पदार्थ खाल्ले तर शरीरामधील आमाचं प्रमाण वाढतं आणि आमवात होण्याची शक्यता वाढते. दुसरं आणि अतिशय महत्वाचं कारण म्हणजे जर जेवण केल्या केल्या किंवा खाल्ल्या खाल्ल्या जर व्यायाम केला तर त्यामुळेही आमवात होऊ शकतो. आमवाताचं तिसरं कारण म्हणजे अनुवंशिकता. म्हणजे जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणाला आमवात झालेला असेल तर तुम्हाला आमवात होण्याची शक्यता जास्ती आहे. आमवाताचं चौथं कारण म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता कमी असणे. आधुनिक शास्त्रानुसार रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे ज्याला आपण आमवात म्हणू शकतो हा एक ऑटोइम्युन डिसीज आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये स्वतःची रोगप्रतिकारक क्षमता ही स्वतःवरच हल्ला करते आणि त्यामुळे आजार होतात. त्यामुळे जर रोगप्रतिकारक क्षमता कमी असेल तर त्यामुळेही आमवात होण्याची शक्यता जास्ती असते. आता आमवाताची लक्षणं बघूया. ह्यामध्ये सांध्यांना सूज येते, सांधे आखडतात, विशेषतः सकाळी सांध्यांमध्ये खूप जास्ती कडकपणा जाणवतो. सांध्यांमध्ये भयंकर वेदना जाणवतात. ह्या वेदना ह्या विंचू चावल्यासारख्या असतात. सांध्यांचा स्पर्श हा उष्ण असतो. म्हणजेच इतर ठिकाणच्या त्वचेपेक्षा सांध्यांच्या ठिकाणचा स्पर्श हा जास्ती गरम असतो. हालचाल करायला खूप त्रास होतो. सांध्यांमध्ये जी वेदना असते ती आमवातामध्ये फिरती असते. म्हणजे नेहमीसाठी एकच सांधा न दुखता कधी हा सांधा दुखतो, कधी तो सांधा दुखतो अशी वेदना फिरत राहते. आमवातामध्ये सांध्यांसोबतच इतरही काही लक्षणं जाणवतात. जसं ताप येतो, संपूर्ण अंग दुखतो, घसा दुखतो, छातीमध्ये धडधड होते, थकवा जाणवतो. आणि आमवात जर ऍडव्हान्स स्टेजमध्ये गेला तर त्यावेळेला सांधे वाकडे होतात. त्यापुढेही सांधे निकामी होऊ शकतात आणि हृदयरोगाचा त्रास होऊ शकतो. आमवाताचा उपचार करण्यासाठी आयुर्वेदा इतकं प्रभावी शास्त्र नाहीये, हे आपण मागेच बघितलं. इतर शास्त्रांमध्ये तात्पुरती वेदनाशमक औषधं वापरली जातात. त्या औषधांचा प्रभाव संपला की परत त्रास सुरू होतो. आयुर्वेदामध्ये मूळ कारणाचाच नायनाट केला जातो. त्यामुळे औषधं जरी संपली तरी त्रास परत उद्भवत नाही. आयुर्वेदामध्ये उपचार करताना सगळ्यात पहिला आणि महत्वाचा उपचार म्हणजे लंघन आहे. आमवाताचं सगळ्यात महत्वाचं कारण हे शरीरामध्ये आम तयार होणं आहे. त्यामुळे आम तयार होऊच नये आणि झालेला आम कमी करण्यासाठीचा उपचार म्हणजे लंघन. लंघन म्हणजे जोपर्यंत कडकडीत भूक लागत नाही तोपर्यंत काहीही न खाणं आणि ज्या वेळेला भूक लागली त्यावेळेलाही मुगाचं कढण किंवा ज्यांना पित्ताचा त्रास होत नसेल त्यांनी कुळथाचं कढण घ्यावं किंवा मुगाच्या डाळीची खिचडी, साळीच्या लाह्या अशा प्रकारचा आहार जर घेतला तर त्यामुळे लंघन होतं आणि शरीरामध्ये आम तयार होत नाही. दुसरा उपाय म्हणजे सतत गरम पाणी पित राहायचं. म्हणजे ज्या ज्या वेळेला तुम्हाला पाणी प्यायचं असेल त्या वेळेला ते गरम करून घ्यायचं आणि तेच पाणी प्यायचं.
त्यामुळे शरीरामधील आम कमी होतो आणि गरम पाणी हे आमवातावरचं चांगलं औषध आहे. तिसरा उपाय म्हणजे सुंठीच्या काड्यामध्ये एरंडेल तेल टाकून घ्यायचं. एरंडेल तेल हे आमवातावरचं सगळ्यात चांगलं औषध आहे आणि म्हणूनच रोज रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यानंतर जर 20 ml सुंठीच्या काड्यामध्ये 5 ते 10 ml एरंडेल तेल टाकून घेतलं तर त्यामुळे आमवात मुळापासून बरा व्हायला मदत होते. चौथा उपाय म्हणजे सांध्यांना वाळूचा शेक देणं. आमवातामध्ये सांध्यांना कोरडा शेक द्यायचा असतो, त्यामुळे वाळूचा शेक दिल्यानंतर सांध्यांच्या वेदना कमी होतात. ह्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की थोडीशी वाळू आणायची आहे आणि ती वाळू तव्यावर गरम करायची आहे. त्यानंतर व्यवस्थित गरम झाली की ती एका साध्या सुती कपड्यामध्ये टाकायची आहे आणि त्याची पोटली किंवा पुरचुंडी बांधून घ्यायची आहे आणि मग ह्या पुरचुंडीचा शेक हा सांध्यांना द्यायचा आहे. मात्र त्याआधी आपल्या हातावर त्याचं टेम्परेचर चेक करून ते पोळणार नाही ना ह्याची काळजी घ्यायची आहे. आणि पाचवा उपाय म्हणजे एरंडाच्या पानांनी शेकणं. ह्यामध्ये जसं आपण पोटातनं एरंडेल तेल घेतल्यानंतर ते औषधी ठरतं, तसंच एरंडाचं पानही सांध्यांच्या वेदना आणि सूज कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. ह्यासाठी आपल्याला काय करायचंय की एरंडाची पानं तोडून आणायची आहेत. एका तव्यावर एरंडातच तेल घालायचं आहे आणि त्या तेलावर एरंडाची पानं शेकायची आहेत. चांगलं पान व्यवस्थित गरम झालं की ते पान आपल्या सांध्यांवर लावायचं आहे आणि त्याच्यावरून सुती कापड किंवा एखादा रुमाल बांधून ठेवायचा आहे आणि 4 ते 5 तासानंतर हे काढून टाकायचं आहे. त्यामुळे सांध्यांच्या वेदना आणि सूज व्यवस्थित कमी होते. मात्र हे सगळे उपाय करूनही जर तुमचा आमवाताचा त्रास कमी होत नसेल तर जवळच्या वैद्याला नक्की भेट द्या. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब आणि पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.